पाठवायचं आहे. आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धा दरवर्षी या स्पर्धेचं ज्या पद्धतीने आयोजन करण्यात येतं अगदी तसंच आयोजन करण्यात आलं आहे. सालपे टीम आपण आपली फिल्डिंग सेट करून घ्या. 11 खेळाडूंना विनंती आहे. तुम्ही जिथे उभा आहात तिथूनच बॅटिंग पुढे असणार आहे. पहिल्या फेरीतील मॅचेस या 4 ओव्हरच्या असतील. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असेल. आणि जो बाउंड्री लाईनचा जो पट्टा तुम्हाला दिसतोय, गुलाबी रंगाचा जो पट्टा तुम्हाला दिसतोय, त्या पट्ट्याला चौकार किंवा षटकार असेल याची नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये लाईटचे जे 2 पोल आहेत, विजेच्या तारा आहेत, त्यावरती फुलटॉस पद्धतीने चेंडू लागला तर त्या ठिकाणी डेड बॉल असेल. त्याचबरोबर ड्रेस कोड या स्पर्धेमध्ये कंपल्सरी असेल. जर 11 टी शर्ट 11 खेळाडूंचे सारखे नसतील तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी असेल. सालपे आणि ब्रदर्स 11 धोत्रे या सामन्यामध्ये ब्रदर्स 11 धोत्रे संघाचे सर्व खेळाडू जर्सी सहित आहेत. पहिल्या सामन्याची सुरुवात या ठिकाणी 2 टीमच्या विरोधात ही लढत. पहिला सामना पहिल्या बॅटिंग करताना तुम्हाला दिसेल ब्रदर्स 11 धोत्रे आणि त्यांच्या विरोधात सालपे संघ या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारतोय. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही आमच्या ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. पहिला गोलंदाज सालपे टीम कडून सोमनाथ शेळके बॉलिंगसाठी उपस्थित झाला आणि पहिल्यांदाच धोत्रे आणि सालपेमध्ये ही मॅच होतीये. आतापर्यंत कधीही या 2 टीममध्ये मॅच झाली नाही. त्यामुळे पहिल्यांदा एकमेकांच्या विरोधात लढत असताना धोत्रे टीमने सलामीच्या भूमिकेत 2 फलंदाज, एका बाजूला गणेश रसाळ, दुसऱ्या बाजूला निलेश रसाळ आणि त्यांच्या विरोधात पहिला बॉलर आहे तो मात्र सोमनाथ शेळके. गेम इज ऑन. या ठिकाणी आदरणीय युवा कार्यकर्ते तसेच महेश जोगळे दादा यांचं या ठिकाणी सरचे स्वागत. महेश, आपलं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅच कडे. 3, 2, 1 लेट स्टार्ट द गेम. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल सोमनाथ शेळकेचा. अत्यंत चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या सालपे टीमची. भरपूर दूरवरून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पहिला चेंडू सोमनाथ शेळकेचा या ठिकाणी डॉट येत असताना आदरणीय बाळू मोडक साहेब उपस्थित झालेत. बाळू मोडक यांनाही विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि एक जबरदस्त मॅच तुमच्या भेटीला आहे. इथे पहिल्याच डॉट बॉलने सुरुवात करतोय तो मात्र सोमनाथ शेळके. दुसरा चेंडू सोमनाथ शेळकेचा पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली आणि पहिली अतिरिक्त धाव सोमनाथच्या गोलंदाजीमधून खर्च करत असताना सोमनाथ 1 बॉल 1 धावसंख्येने. निलेश आणि गणेश देखील आता चर्चा करतायत की या मॅचमध्ये पहिल्यांदा सालपे संघ आपल्या विरोधात आहे. सोमनाथच्या बॉलिंगचा अंदाज गणेश रसालने घेतला असावा. पहिला चेंडू देखील अगदी समोर होता, दुसरा चेंडू देखील आउटसाइड द ऑफ स्टंप होता. त्यामुळे आता रणनीती असेल की येणाऱ्या बॉलवरती एक चांगला फटका आणि त्यासाठी गणेशने प्रयत्न तर केला पण समोर एका सिंगलसाठी प्रयत्न होता. तिथे देखील निलेशने मागे पाठवलं, कुठलीही धाव नाही. पण या मॅचमध्ये जो खेळाडू षटकार हॅट्रिक ठोकेल त्याला रामदासजी घरत यांच्या वतीने 1000 रुपये आणि जो गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्या गोलंदाजाला देखील 1000 रुपयाचं बक्षीस रामदासजी घरत साहेबांच्या वतीने. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि त्यात सुरुवातीचे 2 चेंडू मात्र डॉट आलेत ते सोमनाथ शेळकेचे. गणेशच्या बॅटमधून खेळाडू नाहीये, मोठा गॅप आहे. पॉवर प्लेचा फायदा घेत गणेशच्या बॅटमधून आला पहिला चौकार. ब्रदर आयोजन आलं
एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड पार चौकार खेचत मात्र सोमनाथ शेळके जो आतापर्यंत 2 चेंडू डॉट काढत होता, तिसऱ्या चेंडूवरती मात्र आपली ताकद दाखवली ती गणेश रसाळने. फुल टॉस आहे, मागे चेंडू अडवलाय. पंचांचा निर्णय काय येईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यस, बघा पुन्हा एकदा सर्व संघांना सूचित करतोय की पंचांना वाटलं तरच ते रेफर करतील, अदरवाईज कुठल्याही टीमला रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्या. 4 बॉल, धावा संख्या धावा फलकावरती 5 असताना सोमनाथचा हा चेंडू मागे टाकलाय. चेंडू वाईटची धाव या ठिकाणी मिळेल, ती मात्र ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघाला. 2 वाईट चेंडू टाकले सोमनाथने, 1 चौकार आलाय. 6 धाव संख्येवरती सध्या संघ खेळतोय तो मात्र ब्रदर्स इलेव्हन धोत्रे. गणेश रसालची पॉवर प्ले मध्ये खेळी फार महत्वाची असणार आहे. 1 चौकार त्याने खेचलाय, आणखी 1-2 चौकार खेचण्याचा प्रयत्न तो जरूर करणार आहे. फुलटॉस होता, तारेवरती लागलाय, चेंडू डेड असेल. सामना सुरू होण्यापूर्वीच ती घोषणा केली होती की तारेवरती जर फुलटॉस चेंडू लागला तर तो डेड बॉल असेल. सामना कुठल्याही परिस्थितीत असला तरीही तो डेड बॉलच असेल. सालपे संघ देखील पूर्णपणे जोशात खेळतोय, कारण ब्रदर्स इलेव्हन धोत्रे संघाच्या विरोधात आणि या परिसरात पहिल्यांदाच बऱ्याच दिवसानंतर सालपे संघ पोहोचलाय. त्यामुळे आपला दमदार परफॉर्मन्स देण्याचा तोही संघ प्रयत्न करेल. पुन्हा एकदा सोमनाथ टू गणेश समोर ठेवला होता चेंडू, पंचांनी वाईट चेंडूची घोषणा केली. आणखीन एक एक्स्ट्राची धाव, 7 धावा झाल्यात. सोमनाथने खरं तर 3 चेंडू एक्स्ट्रा टाकलेत, अदरवाईज त्याची ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झाली असती. पण स्टेजवरती बसलेले आमचे सर्व पाहुणे आदरणीय रामदासजी घरस साहेब ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला 15,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात आलं. त्याचबरोबर गणेश शेठ मोडक यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला करण्यात आलं. त्यांच्या समवेत आपण पाहतोय भूषण शेठ रसाळ असतील, माजी सरपंच देव दळवे साहेब असतील, या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना फटका दमदार आहे. समोरच्या दिशेने खेळाडू जजमेंट करतोय, चेंडू सीमा पार, पहिला षटकार आलाय तो गणेश रसालच्या बॅट मधून. अग्रेसिव्ह बॅटिंग केली गणेश रसाल. सालपे टीमच्या सोमनाथ शेळकेने धावा खर्च केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. आणि खरं तर या स्पर्धेची क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला रे, क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला. क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला रे, क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला.
दसऱ्याचे शुभ दिनाला अष्टंगत चालू पूजन झाला पूजन होऊन केलं मैदानी सुरू झालं रे क्रिकेट चालू झाला क्रिकेटचा सीझन येईल रे मात्र राजेशने आणि निलेश रसाल पहिल्यांदा फेस करतो राजेशला. लेफ्ट हँड बॉलर फुल टॉस आहे, ऑन साइडला वळवला चेंडू. चेंडू ओव्हर दी रोप षटकार. सुरू आहे. फलंदाज पोहोचलाय. 3 धावा इथून पूर्ण होताना दिसत आहेत गणेश रसाल आणि निलेश रसालच्या माध्यमातून आणि 3 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 ओव्हर 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती धावा आहेत. त्यामध्ये टोटल 26 धावा ब्रदर्स 11 धोत्रे संघाच्या. दुसऱ्या सामन्याचे देखील दोन्ही संघ उपस्थित झालेत. अंथरट वरेडी आणि दुर्वा 11 धावे. त्या संघांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि शेवटचा बॉल होता राजेशचा. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली. एका रनने पुन्हा एकदा धावफलक ऍड होईल आणि आदरणीय वामन जोगळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय वामन जोगळे साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं. बाळू मोडक यांनाही विनंती करेल. त्याचबरोबर अंथरट नीडचे आदरणीय अशोक जाधव दादांनाही विनंती करेल. दादा आपणही व्यासपीठावरती यावं. गणेशच्या बॅटमधून आणखीन एक दमदार शॉट.
आणि आणखीन एक धाव दोनही फलंदाजांनी पूर्ण केली. 2 धावा या चेंडूवरती मिळतील आणि सोबत मिळेल ती मात्र ब्रदर्स 11 धोत्रे संघाला फ्री हिट. 2 ओव्हरमध्ये 31 धावा खर्च केल्यानंतर तिसऱ्या गोलंदाजाला कमबॅक करण्याची गरज आहे सालपे टीमसाठी. कारण इथून जर कमबॅक केलं नाही, सलामीची जोडी जर आउट केली नाही, तर धावसंख्येला लगाम आपल्याला लावता येणार नाही. पण आदेशने नो बॉल टाकलाय. आता फ्री हिटचा चेंडू आहे तो ब्रदर्स 11 धोत्रेच्या गणेश रसालसाठी. फ्री हिटचा चेंडू पूर्णपणे ताकद लावली. खेळाडू पोहोचलाय, कॅच ड्रॉप झाली, चेंडू कलेक्ट होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. आदेशचा हा चेंडू फिल्डिंगने जरी कॅच पकडली असती तरी फलंदाज सेफ राहिला असता. 2 धावांनी आणखी स्कोर कार्डवरती ॲडिशन होत असताना स्कोर पोहोचलाय तो मात्र 35 या धावसंख्येवर. जबरदस्त क्वालिटी अँड क्लिअरिटीने KTC लाईव्ह इव्हेंटवरती ही स्पर्धा तुम्हाला यूट्यूबवरती बघता येईल. मोबाईल, स्मार्ट TV, लॅपटॉप सर्व ठिकाणी तुम्हाला ही स्पर्धा बघता येईल. अनिल विनमिने यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूंचा बॉक्स देण्यात आला. अनिल दादा आपलं देखील स्वागत आहे. आणि गणेशच्या बॅटमधून ऑन साईडला फटका भारी होता पण झटका आलाय तो मात्र धोत्रे टीमला. गणेश रसाल बॅक टू द पॅव्हेलियन. तर मी अनिल मिनमिने दादांना विनंती करेल ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये चेंडूंचा नावाने ठेवलंय भास्कर मिनमिने दादाच्या नावानं. क्रिकेटचे सामने घेऊन गावाची वाढविली शान. मोलाचा वाटा भास्कर 11 संघाचा हे हो योगदान. एका जोडीने पोरांनी सामने ठेवलेत समान. एका जोडीने पोरांनी सामने ठेवलेत समान. भास्कर स्मृती चषक ठेवलाय भास्कर दादाच्या नावानं. भास्कर स्मृती चषक ठेवलाय भास्कर दादाच्या नावानं. भास्कर दादाच्या नावाने ठेवलाय भास्कर मिनमिने दादाच्या नावानं. 11 धोत्रे संघाचा आदेश पुन्हा एकदा. आदेशचा चेंडू हर्षदचा फटका मागे खेळाडू नाहीये आणि चेंडू एका चषक ठेवलाय भास्कर दादाच्या नावानं. भास्कर स्मृती चषक ठेवलाय भास्कर दादाच्या नावानं. भास्कर दादाच्या नावाने ठेवलाय भास्कर मिनमिने दादाच्या नावानं. भास्कर स्मृती चषक खेचलाय तो मात्र हर्षदने आणि 49 धावा ऑन बोर्ड आहेत. अंतिम बॉल आदेशचा लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा हवेत चाललाय चेंडू. खेळाडू आलेत, कॅच होईल का? समोर होता चेंडू, समोर होता चेंडू. एका सिंगलने 50 धावा टाळ होऊन जाऊ द्या. पहिल्याच मॅच मध्ये 50 धावा इथून पूर्ण करत असताना धोत्रे संघ आणि तिसऱ्या ओव्हरची समाप्ती केली ती मात्र आदेशने. 3 ओव्हर 50 धावा, 1 विकेटचं पतन झालं.
गणेश रसाल तो देखील 13 चेंडूमध्ये 21 धावा करत गणेश बाद झाला आणि हर्षदने मैदानावरती पोहोचल्या 4 बॉलमध्ये नॉट आऊट 15 धावा त्याने केल्या. तर निलेश रसाल 6 बॉलमध्ये 14 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतो आणि एक दमदार बॅटिंग करत एक मोठा स्कोर उभारत असताना ब्रदर्स 11 धोत्रे संघ सध्या 3 ओव्हरमध्ये 50 धावा आणि आता साळपे टीमकडून एक शेवटचा चांगला बॉलर पाहिजे जो या धावसंख्येला किमान या ओव्हरमध्ये 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न. कारण या क्रीडांगणावरती अगदी 4 ओव्हरमध्ये 80 धावा सुद्धा झालेल्या आहेत. त्यामुळे आणि त्या चेस सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे 3 ओव्हरमध्ये 50 धावा जर ही ओव्हर चांगली आली तर 60च्या आतमध्ये धोत्रे संघाला थांबवता येईल. भरपूर चांगलं प्लॅनिंग केलं. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस केल्या. ऑन साईडला 3 खेळाडू ज्या ठिकाणी हर्षदचे 2 फटके आले त्या ठिकाणी देखील एक खेळाडू आता डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये तैनात केला आहे. एक स्क्वेअर लेगमध्ये आणि एक मात्र मिड विकेटकडे असे 3 ऑन साईडला तर एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक ऑफ साईडला आणि एक मात्र लॉंग ऑनमध्ये असे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. आणि शेवटचा गोलंदाजी मार्कवरती येतो तो मात्र हर्षदच्या विरोधात हर्षदलाच बॉलिंगसाठी आणलंय ते मात्र सालपे टीमने. पहिला बॉल फुल टॉस आहे. हर्षदचा फटका ऑन साईडला आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न जरूर केला असता पण चेंडू मात्र हातात येतो. तोपर्यंत एक सिंगल 51 धावा झाल्यात आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी यायला लागलेत. आदरणीय अंतराळ नीडचे जयवंत माळीदादा देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. जयवंत माळीदादा आपलं देखील सहर्ष स्वागत. अंजप गावाची स्पर्धा म्हटली की या पंचक्रोशीमधील सर्वच मान्यवर या क्रीडा स्पर्धेला हजेरी लावतात आणि याही वर्षी पहिल्याच दिवशी अगदी मोठ्या प्रमाणात मान्यवर आणि प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत असताना फटका हवेत सहज खेळलाय निलेशने. कॅच ड्रॉप फिल्डिंगमधील आणखीन एक मिस्टेक. तोपर्यंत धोत्रे टीमच्या धावा पूर्ण होतील 2. खराब फिल्डिंग झाली या मॅचमध्ये सालपे टीमची कारण सातत्याने कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्यामुळे फलंदाज सेफ राहिले आणि बॅटिंग करत त्यांनी जवळपास आतापर्यंत 53 धावसंख्या उभारली आहे. ती मात्र 3 ओव्हर 2 चेंडूमध्ये. आणखी 4 बॉल या टीमकडे आहेत आणि 4 बॉलमध्ये किती स्कोर त्यांच्या टीमच्या खात्यातील पहिला चांगला चेंडू टाकला तो मात्र हर्षदने. डॉट बॉलची समाप्ती झाली. 3 बॉल संपले 53 धावा. 3 बॉलमध्ये 3च धावा दिल्यात त्या मात्र सालपे टीमच्या हर्षदने. कमबॅक करणारी ओव्हर असायला पाहिजे. बॅटिंग करताना शेवटची ओव्हर फार महत्त्वाची असते. निलेश सलामीच्या भूमिकेत पोहोचलाय पण अजूनही त्याच्या बॅटमधून पाहिजे तसं हवाई हल्ले धोत्रे टीमच्या पाठीराख्यांना बघायला मिळालेले नाहीत. प्रयत्न तोच आहे निलेशचा. समोर होता खोलात टाकलेला चेंडू लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचलाय त्याच्या हाताला स्पर्श करत चेंडूला फेकले त्याने आतमध्ये आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिसरीसाठी निघालेत. कुठल्या बाजूला चान्स घेतली. आणखीन एकदा चेंडू कलेक्ट करताना मिस्टेक झाली. खरं तर चेंडू हातात येत नाही सालपे टीमच्या खेळाडूंच्या आणि त्या कारणास्तव फिल्डिंगमधील चुका घडल्या आणि म्हणूनच या ठिकाणी 3 धावांनी स्कोर पोहोचलाय 56 या धावसंख्येवर. 3 ओव्हर 4 चेंडू 56 धावा 1 विकेटचं पतन झालंय. पहिलीच इनिंग आहे आणि ब्रदर्स 11 धोत्रे टीमचा हर्षद 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवरती नॉट आऊट खेळतोय. तो स्ट्राईकवरती आहे. हलकीशी अपील झाली पण तोपर्यंत एक सिंगल इथून कंप्लीट झाली. 57 धावा चांगली ओव्हर टाकली सालपे टीमच्या हर्षदने. 5 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा त्याने दिल्या. आधीच्या गोलंदाजांनी जर याच इकॉनॉमीने बॉलिंग केली असती तर कदाचित 50च्या आतमध्ये थांबू शकले असते. पण गणेश रसाळ नावाच्या फलंदाजाला थांबवणं कठीण होतं कारण त्याची आक्रमक खेळी ही धावसंख्येला मात्र आकार देऊन गेली. अंतिम बॉल फुल टॉस आहे. लास्ट बॉल ऑन साईडला मिड विकेटला काबीज केलंय. चेंडू सीमा पार. टार्गेट असेल ते मात्र सालपे टीमला. कर्णधार आणि अंथराट वरडी संघाचे कर्णधार आपण दोघांनीही टॉस साठी यायचंय. दुर्वा 11 सावळे संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या आपण आणि अंथराट वरडी संघाचे कर्णधार विजय आपण देखील टॉस साठी या. यानंतर होणारा सामना आणि इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉस करतोय. तर आयोजकांनी दिलेल्या नियमानुसार 11 जणांचे टी शर्ट सारखे असणं गरजेचं आहे. साळपे संघाचे 11 जणांचे टी शर्ट सारखे नाही आहेत. त्या कारणाचं ड्रेस कोडची 2 धावांची पॅनल्टी आणि विपक्षी टीमने उभारलेले 61 धावा
अशा 63 धावा आणि 64 धावांचं टार्गेट असेल ते मात्र सालपे टीमला. धोत्रे संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. तोपर्यंत आपण टॉस घेऊया. टॉस बॉक्समध्ये अंथराट वरेडी विरोधात दुर्वा 11 सावळे संघ. ते दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. नरेश मोडक दादा आणि त्याचबरोबर पंढरी मोडक दादा यांनाही विनंती करायला आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. चौसष्ट धावांचं लक्ष असेल. दुर्वा 11 सावळे संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉससाठी या. अंथरड वरडी संघाचे कर्णधार आपणही लवकरात लवकर टॉससाठी या. 4 ओव्हरची ही पहिलीच मॅच. पहिल्या इनिंगमध्ये 63 धावा आणि 64चं टार्गेट आहे. किरण आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचा आणि त्या ठिकाणी आपली टीम मीटिंग कंप्लीट करून आपण फिल्डिंग सेट करा. ब्रदर्स 11 धोत्रे संघ आपण आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि सालपे संघाने आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे. 64 धावांचं लक्ष असणार आहे ते सालपे टीमला. पहिल्यांदा एकमेकांच्या समोर आलेत आणि पहिल्यांदाच समोर आल्यानंतर मोठी धावसंख्या चेस करायची आहे ती मात्र सालपे टीमला. आणि अनिल मिनमिने यांचं मंचावरती आगमन, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 1 चेंडूंचा बॉक्स देण्यात आला. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. किरण आपण या गोष्टीची नोंद घ्या. अदरवाईज उशिरा उतरणाऱ्या संघाला देखील पेनलाइज करण्यात येईल याची नोंद घ्या. अंथरट वरडी संघाचे कर्णधार विजय या ठिकाणी आलेत. दुर्वा 11 सावळेचे कर्णधार आलेत. दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. तर या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. अंथरट वरेडी वर्सेस दुर्वा 11 सावळे. तर भूषण शेठ रसाळ यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे पुढील मॅचचा टॉस करावा. सनी धुळे आणि विजय डायरे हे 2 संघांचे 2 कर्णधार आणि भूषण शेठ रसाळ यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्समध्ये पुढील मॅचचा केला जाईल टॉस. टॉस इथे केला जातोय. टॉस जिंकलाय तो मात्र दुर्वा 11 सावळे टीमने आणि कर्णधाराचा डिसिजन पेंडिंग आहे. 64 धावांचं लक्ष असणार. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथून सुरू केला जाणार. दुर्वा 11 सावळे टीम वन द टॉस अँड डिसिजन पेंडिंग. विजय डायरे आणि सनी धुळे या दोन्ही कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधा आणि पहिल्या मॅचमध्ये 64चं लक्ष असणार आहे. 64च्या लक्षाचा पाठलाग सालपे टीमकडून हल्ला जो झाला धोत्रे संघाचा त्यावरती प्रति हल्ला कसा होईल आणि स्वर्गीय भास्कर स्मृती चषक 2025 या स्पर्धेची पहिली मॅच कोण जिंकेल. दोनही संघांसाठी पारितोषिक रामदासजी घरत साहेबांचं पहिल्या चेंडूपासून आहे. कोणत्याही फलंदाजाने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. कर्जत तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका चिटणीस आदरणीय रामदासजी घरत साहेब यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेला 15,000 रुपयाचा अर्थसहाय्य करण्यात आलं साहेबांच्या माध्यमातून. आणि या आपल्या खेळाडूंसाठी आपल्या तालुक्यातील या खेळाडूंसाठी देखील या मॅचमध्ये दोनही हॅट्रिकसाठी गोलंदाज आणि फलंदाज दोनही बाजूंनी रामदासजी घरत साहेबांचा प्रत्येकी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज या मॅचमध्ये असेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय धोत्रे टीमकडून. पहिला बॉलर पहिला चेंडू टाकण्यासाठी पॉवर प्लेची सुरुवात. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल आहे. योगेशकडे चेंडू होता आणि पंचांनी वोट वर केलंय. बॅटर आउट.
स्मृती चषक अंग पडावचा कर्जत तालुक्याची आहे शहाणी भास्कर 11 संघ महा कर्जत तालुक्याची आहे शहाणी भास्कर 11 संघ महा संघाची जबाबदारी नरेश मिनमिने दादावर आहे प्रवीण ऑलराऊंडर मारतोय चौकार षटकार मारुती माली ऑलराऊंडर अनिल मिनमिने आले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. अनिल खरं तर गोलंदाजाचं कौतुक करतोय जितेश धोत्रे संघाचा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू फलंदाजाच्या अगदी बाजूने चेंडू निघाला. खरं तर सालपे संघाला आता अटॅक करण्याची गरज आहे फलंदाजीमधून, कारण जर गोलंदाजांचे चेंडू असे भारी येत राहिले, चेंडू जर तुम्ही लेफ्ट केले सोडले तर कदाचित मॅचमधील ही धावसंख्या फार दूर राहील. 64 चेस करायचे आहेत, त्यामुळे आता उतरलेलं आकाश आणि आदित्यला ती फलंदाजी दाखवायची. फटका भारी आहे, भरपूर उंच पॉवर प्ले मध्ये आलेला हा शॉट आणि त्यावरती वेगवान धाव घेत किरण रसालने पकडलेली कॅच. बॅटर आउट. आणि एकही आणखीन एक विकेट मग 2 लगातार घ्यावे लागते, कारण रामदासजी घरत साहेबांनी हॅट्रिक साठी लावलं होतं. एक मध्ये डॉट बॉल देखील आला. 2 लगातार जर घेतले तर 1000 रुपये असतील रामदासजी घरत साहेबांकडून. हवेत चाललाय चेंडू, कॅच साठी प्रयत्न आहेत, दूर राहिला किरण रसाल. तोपर्यंत 1 धाव. 1 धाव इथून मिळेल. दुर्वा 11 सावले टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अंतरवरडी संघाची पहिल्यांदा गोलंदाजी असेल आणि दोन्ही टीमने नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. सामन्यामधील साळपे संघाची बॅटिंग जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये भारी झाली तर विपक्षी टीमला दडपण त्यांना देता येईल, प्रेशरमध्ये आणता येईल. आणि जर प्रेशर त्यांनी बॅटिंगमधून बनवलं तर मात्र धावसंख्या चेस करता येईल. आणखीन एक विकेट, उलटा सोदा चेंडू आणि जितेशने 3री विकेट कमावली. जबरदस्त बॉलिंग. 64 चेस करायचे आणि त्यात गोलंदाजीमध्ये अशी सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये विपक्षी टीमला नामोहरण करण्यासारखे आणि ते 3 विकेट जितेशने कमावलेत. खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या टीमचा षटकार किंग म्हणून ओळखला जातो तो खेळाडू, मजबूत शरीर यष्टी सालपे टीमचा, जो मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 2 कॅच त्याच्या हातामध्ये आले नाहीत, पण जर 2 फटके जरी ओव्हरमध्ये आले किंवा पुढच्या प्रत्येक ओव्हरमध्ये 2-2 जरी खेचले तरी आपल्या नावाप्रमाणे षटकार किंग करता सालपे संघ फार कमी वेळा या परिसरामध्ये येतो. आज पहिल्यांदा आलाय, कारण बऱ्याचशा प्रेक्षकांनी त्यांचे षटकार पाहिले नाहीत. आता उतरलेल्या राजेशला ती षटकारांची खेळी करावी लागेल, कारण सातत्याने जिम करणारा राजेश, सातत्याने प्रॅक्टिस करणारा राजेश षटकार खेचेल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गोलंदाज जितेश. राजेश या ठिकाणी पहिला चेंडू फेस करत असताना षटक संपलं. पहिली ओव्हरमध्ये धाव दिली आहे जितेशने फक्त 3 विकेटचं पतन झालं आणि आता 3 ओव्हरमध्ये 63 धावांची गरज आहे. पण यानंतर होणारा सामना दुर्वा 11 सावळे वर्सेस आंतरट वरडी, लढत होईल यानंतर देखील. दुर्वा 11 सावळे आणि आंतरट वरडीमध्ये कित्येक मॅचेस पाहिल्या ते 2 संघामध्ये.
तर या ठिकाणी बरेचसे पाहुणे या मंचावरती उपस्थित, अशोक जाधव दादा, अंतरड नीड, एक उत्कृष्ट विकेट किपर तसेच खेळाडू, आणि अशोक दादा देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय रामदासजी घरत साहेब, गणेश मोडक दादा असतील, भूषण शेठ रसाळ असतील, बालू मोडक असतील, सचिन जोगळे दादा देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तर सचिन जोगळे दादा यांचा आज वाढदिवस आहे. तर सचिन दादा यांना सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सचिन जोगळे दादांनाही मी आमंत्रित करेल. दादा, आज तुमचा खास दिवस आहे, वाढदिवस. तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण स्टेजवरती यावं. आम्हा सर्वांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. या दरम्यान एक सिंगल आली, सेकंड ओव्हरला सुरुवात देखील झाली, 2 धावा झाल्या त्या सालपे टीमच्या. आणि राजेशच्या बॅटिंगकडे सगळ्यांचं लक्ष आहे की या पॉवरफुल बॅटरच्या बॅटमधून षटकारांची खेळी कशी असेल, विपक्षी टीमवरती बॅटिंगचा धाक कसा असेल. आणि राजाच्या बॅटमधून चेंडू सीमा रेखा पार. चमदार खेळतोय चावंडवर, तो संघाची वाढवतो शानी भास्कर 11 संघ महान. कर्जत तालुक्याची आहे शानी भास्कर 11 संघ महान. तर रामदासजी घरत साहेबांकडून 1000 रुपयाचं बक्षीस. जबरदस्त बॅटिंग, पुन्हा ताकद राजेशची. चेंडू मात्र सर्कलच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली. 2 धावा पूर्ण. राजेशने चान्स घेतली, माहिती की इथून जर माझी बॅट चालली तर सालपे संघाला मी विजय मिळवून देईल या उद्देशाने उतरलेला राजेश मैदानाच्या आतमध्ये आता षटकारानंतर 2 धावा. स्कोर कार्ड पोहोचलंय ते 10 या अंकावरती. स्पीड 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 मात्र ठेवलाय राजेशने. रिव्हर्स अटेम्प्ट, वाह, अफलातून शॉट, लॉंग स्टॉपला ठोकलाय चौकार. तो मात्र राजेशने. सालपे टीमच्या खात्यामध्ये 4 धावांची ऍडिशन आणि पवेलियन मध्ये टाळ्यांचा कडकडाट आहे राजेशच्या बॅटिंगसाठी. कारण मैदानावरती प्रॅक्टिस करताना ठोकलेले फटके, त्यावेळी राजेश कधी बॅट सोडेल आम्हाला बॅटिंग मिळेल असे वाटणारे. आता क्रीडा स्पर्धेला जेव्हा राजेश षटकार चौकार ठोकतोय तेव्हा मात्र टाळ्यांचा कडकडाट करतात. काय बॅटिंग, सामना आता रोमांचक बनवलाय तो राजेशच्या बॅटिंगने. आणि आता प्रेशर येते धोत्रे संघावरती राजेश या फलंदाजाचं. जबरदस्त बॅटिंग करतो राजेश, स्टेप आउट करत. अपील जोरदार होती, फलंदाज मात्र सेफ राहिलाय. धावा फलकावरती 14 धावा आहेत. अजून 50 धावा गाठायच्या आहेत येणाऱ्या 13 बॉलवरती. म्हणजे 13 बॉलमध्ये 50 म्हणजे युवराज सिंगचा रेकॉर्ड मात्र मोडीत काढणार सालपे संघ, अशी परिस्थिती बनवली राजेशने. फटका भारी आहे, मागे खेळाडू जजमेंट करतोय. चेंडू वेगाने निघालाय, बाउंड्री लाईनच्या अगदी समीप आणि मिसफील्ड झाली. चेंडू सीमा पार. राजेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे या मॅच मध्ये 64चं टार्गेट आहे. म्हणजे अजूनही मॅच मध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. राजेश जोपर्यंत बॅटिंग करतोय त्याला हर्षदने साथ दिली तर सालपे संघाला विपक्षी टीम वरती विजयाचा डंका पेटवता येईल. बाजूला ब्रदर्स 11 धोत्रे संघाचा अनुभवी गोलंदाज आता मार्गस्थ केलाय. पहिला फुल टॉस आहे ऑन साइडला, लॉंगर वरून किरण रसाल पोहोचलाय चेंडू पर्यंत. 1च धाव. आता स्ट्राईक वरती आलाय तो मात्र राजेश. सालपे संघ राजेशकडे एका अपेक्षेने बघतोय की विपक्षी टीम वरती त्यांनी जेवढे आपल्याला षटकार चौकार खेचलेत किमान तेवढे त्यांना परत करायचेत आणि चेस करायचे. धावसंख्या 11 बॉलमध्ये 45. क्लीन बोल्ड, मोठी विकेट आली टीम ब्रदर्स 11 धोत्रेच्या खात्यात. धक्का मोठा आहे, राजेश इथून बाद झालाय.
फुटबॉलचा मोठा फॅन आहे. रोनाल्डोची टी शर्ट परिधान करून सोहम पारधी मैदानाच्या आत. फुल टॉस, सोहमचा फटका ऑन साइडला. बाहेर चेंडू निघालाय, फेक देखील होईल, तोपर्यंत एकच सिंगल. खरं तर सालपे संघाची या वर्षीच्या सीझनची ही पहिलीच मॅच आहे. 20 धावा त्यांनी केल्या. 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत त्या मात्र 44 धावा पाहिजेत. स्लोवर चेंडू होता, समोर होता, टायमिंग झालं नाही, बॅट बॉलचा संपर्क नाही, इथे देखील डॉट बॉल. 20 धावा आहेत, 8 चेंडू आहेत, 44 धावांची गरज आहे. 2 धावांची पेनल्टी देखील होती, म्हणजे एकूण 64चं टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये. फुलटॉस आहे, किरण रसाल जागेवरती उभा आहे, स्टँड अँड कॅच, फलंदाज आउट. पंचांचा सध्या तरी नॉट आउटचा निर्णय, पण त्यांनी रेफर केलाय, चेक केलं जाईल की बॅटर सेफ आहे की नाही, आउट आहे की नॉट आउट आहे, याचा निर्णय तुमच्याकडे येईल. बॅट्समन आउट. फलंदाज बाद आहे. ज्यावेळी हिट करण्यात आलं त्यावेळी बॅट हवेत होती फलंदाजाची. जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला देखील 1000 रुपये, कारण अजून 4 फलंदाज आउट व्हायचे बाकी आहेत. 6 षटकार जर फलंदाजाने खेचले तर रामदासजी घरत साहेबांच्या वतीने 6000 रुपयाचं पारितोषिक असेल. अंतरडवरडी संघाचे संघनायक कर्णधार विजय डायरे, विजय आपण स्टेजच्या दिशेने या. आयोजकांच्या वतीने आपल्याला एक स्पेशल गिफ्ट असेल, आपण त्या ठिकाणी यावं. सहा चेंडू आहेत, 43 धावांची गरज आहे. लक्ष मोठं आहे, पण सुदाम आलाय बॉलिंग साठी. पहिला चेंडू, फलंदाज मागे खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा मागे आला, बॅलन्स त्याने गमावला. खरं तर बॅलन्स त्याने गमावला नसता तर गोलंदाजाच्या फेकलेल्या चेंडूच्या चिंधड्या त्याने उडवल्या असत्या. खतरनाक शॉट खेळण्यासाठी जागा बनवली होती. बॅटची कडा, कॅच ड्रॉप झाली. खरं तर जो फलंदाज बॅटिंग करतोय ना, त्याने आता नुकतेच वासरे कोंडा प्रीमियर लीग झाली, तर एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती, त्यावेळी याच मनीषने षटकार खेचला होता. आता 4 बॉल आहेत, धावा फलकावरती लक्ष काबीज करण्यासाठी 43 रनची गरज आहे. सुदामचा हा चेंडू, व्हाईट बॉलची फेक झाली. 4 चेंडू अद्याप टाकायचे बाकी आहेत. मिस्टर 360 सालपे संघाचा पूर्णपणे प्रत्येक
दिशेने त्याचे ऑब्झर्वेशन फिल्डिंग कुठे सेट केली आहे, फटका कुठे खेळायचा, हलक्या हाताने आणि पॉइंटच्या दिशेने कॅच. मनीष इथून बाद. पुढील बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल इथून पंचांकडून देण्यात आलाय. नो बॉल, 1 रन असेल आणि पुढचा बॉल असेल तो फ्री हिट. तर जे सर्व व्हॉलेंटियर मैदानाच्या सर्व बाजूंनी आहेत त्या सर्व व्हॉलेंटियरसाठी सुदेश मिनमिने यांच्याकडून आयवा कॅशसाठी, प्रत्येक आयवा कॅशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. अंजपचे जे व्हॉलेंटियर बाउंड्री लाईन वरती त्या सर्वांसाठी सुदेश मिनमिने यांच्याकडून 100 रुपये. नो बॉल इथून देण्यात आलाय. पंचांचा निर्णय अंतिम नो बॉल. त्यानंतर असेल ती फलंदाजांसाठी फ्री हिट. सुमितच्या बॅट मधून फ्री हिट वरती ताबडतोब शॉट आलाय. चेंडू सीमा पार, ठोकलाय सुमितनं चौकार. एकच चेंडू आता बाकी आहे. 31 धावसंख्येची गरज आहे. सुमितच्या बॅट मधून आणखीन एक सीमा पार षटकार. 2-6 इन अ रो. दादा आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. प्रवीण पतारे सर आणि रुपेश जोगळे सर आपण देखील स्टेजकडे या. थोडी विश्रांती करा. त्यानंतर सेकंड मॅचला 2 संघ रवाना होतील. अंथराट वरडी आणि दुर्वा 11 सावळे. टॉस जिंकलाय तो मात्र दुर्वा 11 सावळे टीमने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय